मोठी बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकीचे फोन केल्याचा अंबादास दानवे यांनी डॉक्टर शिवाजी सुरके यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणी डॉक्टर शिवाजी सुरके आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मुख्य निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी नोटीस बजावली। या प्रकरणाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत दानवे यांच्या तक्रारीबाबत पुरावे आणि कागदपत्र सादर करण्यासाठी डॉक्टर शिवाजी सुरके यांना अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपावर खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली। पुण्यात भाजपाकडून नाराजी दूर करण्यासाठी बैठका सुरू आहेत। संघटनात्मक जबाबदाऱ्या देऊन नाराजी खरं तर दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेले 2 दिवस नाराज कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्ष संघटनेत सक्रिय करण्याचे प्रयत्न केले। उमेदवारी न दिल्यानं डावललेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या संघटनात्मक जबाबदाऱ्या देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। छत्रपती उदयनराजे भोसले यांची आज पत्रकार परिषद होईल। पुस्तकात शिवरायांबद्दल अवमानकारक लेखनाबद्दल पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। ऑक्सफर्डनं खरं तर उदयनराजे भोसले यांची माफी मागितली। या संदर्भात सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसींची सभा आहे। 22 विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून तरुणांना संधी देण्यात आली। नेत्यांची नाराजी दूर करण्यात ओबीसींना यश मिळणार का याकडे लक्ष आहे। चंद्रपुरात एकाच घरात 2 वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये पती आणि पत्नी रिंगणात आहेत, तर पती काँग्रेसचे उमेदवार असून पत्नी दुसऱ्या जागेहून याच प्रभागात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।